ठरलं तर मग मालिकेच्या 27 जुलैच्या भागामध्ये आता सायली आलेली असते घरी परत. तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. सगळेच जण आता सायलीकडे खूप खुश होऊन पाहतात. तेव्हा आता अर्जुन सायलीवरती खूप चिडतो आणि तो म्हणतो की कुठे गेली होतीस तू, तुला फोन करायचं कळत नाही का? त्यावरती आता सायली सांगते की मी एकटी नाही आले, माझ्यासोबत कोण आला आहे ते तरी बघा. सायली बाहेर आता प्रतिमाला घरामध्ये घेऊन आणण्यासाठी जाते. तेव्हा आता इकडे अस्मिता सायलीला टोमणे मारत असते. ती म्हणते की ही नक्कीच अनाथ आश्रमातल्या कोणाला तरी घेऊन आली असणार आहे. इथे आपला जीव हिने टांगणीला लावला होता आणि या मॅडम अनाथ आश्रमामध्ये जाऊन बसल्या होत्या. कल्पना आता अस्मिताला तोंड बंद ठेवण्यासाठी सांगते. तेव्हा आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की सायली नक्की कोणाला घेऊन आली असेल. इतक्यात आता सायली प्रतिमाला घेऊन येते. सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते, परंतु प्रतिमा आता घरामध्ये यायला खूप घाबरत असते. तिने आता चेहऱ्यावरती ओढणी पांघरुलेली असते. तर सायली तिला समजावते. ती म्हणते की तुम्ही काळजी करू नका, प्लीज आत या. तर सगळ्यांनाच आता मोठा प्रश्न पडलेला असतो की नक्की आहे तरी कोण, सायली कोणाला घेऊन आले असेल. परंतु 25 वर्षापूर्वी दुरावलेली ती आपलीच प्रतिमा असेल असं तिथे कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलेलं नसतं. कल्पना आता सायलीला विचारते की सायली, अगं तू कुठे गेली होतीस आणि या कोण आहेत? तेव्हा आता अर्जुन चिडलेला असतो. तो सायलीवरती ओरडतो. तो सांगतो की तू कुठे गेली होतीस, आम्ही इथे किती टेन्शनमध्ये होतो कळतं आहे का तुला? त्यावरती प्रताप आता अर्जुनला शांत बसण्यासाठी सांगतो. प्रतापही आता सायलीला विचारतो की या ताई कोण आहेत? तेव्हा आता सायली प्रतिमाला पुढे घेऊन येत असतानाच अस्मिता तिला म्हणते की ओ ताई थांबा, तू कोणाला घेऊन आले आहेस आतमध्ये? जोपर्यंत तू सांगत नाही आहेत ना ही कोण आहे, तोपर्यंत यांना घरात आणू नकोस. आता सगळेच जण सायलीला प्रश्न विचारून हैराण करतात. सायलीला आता बोलण्याची एकही संधी देत नसतात. तेव्हा आता पूर्णाजी अस्मितावरती ओरडते आणि तिला सांगते की अगं अस्मिता तू गप्प बस, कोणी जरी असलं ना तरी ते आपल्या घरच्या पाहुणे आहेत. सायली आनंदाच्या भरामध्ये आता पूर्णाजीला बोलून जाते की पूर्णाजी या पाहुणे नाही आहेत, या घरच्याच आहेत, हे घर त्यांचंच आहे. तेव्हा आता सगळेच जण चकित होतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तर सायली प्रतिमाला आता समजावत असते. ती तिला पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते, परंतु प्रतिमा आतमध्ये यायला खूप घाबरते. सायली आता मोठं पेचात पडलेली असते, कारण सायलीने प्रतिमाला जरी घरी आणलं असलं तरी ती खूप घाबरत असते आणि त्यातून ती चेहऱ्यावरून ओढणी हटवायला तयारच नसते. तेव्हा आता सायली तिला विनंती करते की प्लीज तुम्ही चेहऱ्यावरची ओढणी हटवा. तिथे आता कोणाला काहीच समजत नसतं की नक्की ही कोण आहे, कुठून आले आहे आणि सायली हिला घेऊन का आली आहे, असे खूप सारे प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. सायली प्रतिमाला समजावते. ती म्हणते की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आलात ना, मग प्लीज माझ्यासाठी चेहऱ्यावरची ओढणी हटवा. अखेर आता सायलीवरती विश्वास ठेवून प्रतिमा ओढणी हटवतेच. तेव्हा आता तिथे खूप मोठा चमत्कार झालेला असतो, कारण साक्षात प्रतिमा आता त्यांच्या समोर उभी असते आणि तिला पाहून सगळेच जण आनंदाने भारावून गेलेले असतात. सायलीने अखेर आता आपल्याला खरं सांगितलं होतं याची अर्जुनलाही खात्री पटलेली असते. पूर्णाजीला आता अर्जुनच्या वाढदिवसाचा सगळा प्रसंग आठवत असतो की जेव्हा पूर्णाजीने आता शेवटचं प्रतिमेला पाहिलेलं असतं. पूर्णाजीला एकटीलाच नाही तर सगळ्यांनाच तिथे आता तो प्रतिमेला पाहिलेचा शेवटचा दिवस आठवत असतो की पूर्णाजीने आता अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी तिथे प्रतिमेला वचन दिलेलं असतं की तुझी मुलगी तन्वी आणि माझा नातू अर्जुन यांचा आपण लग्न लावूयात, ही नात्यांची वीण आता आपण घट्ट करूयात. तर त्यानंतर प्रतिमेला पूर्णाजीने हेही वचन दिलेलं असतं की तुला जरी मी जन्म दिला नसला तरी सुद्धा मी शेवटच्या श्वासापर्यंत तुला कधीच विसरणार नाही. अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी आता शेवटचं पूर्णाजी प्रतिमेला भेटत असते. तेव्हा आता सुमनने जणू काही पुढे संकेत दिल्यासारखं तिथे चुकून बोलून गेलेली असते की तुम्ही असं भेटत आहात की जणू काही परत कधी भेटणारच नाही आहेत. आणि खरोखरच आता त्यानंतर प्रतिमेचा ॲक्सिडेंट झालेला असतो. प्रतिमा आपल्याला कायमची सोडून गेली आहे हे सगळं काही आता खरं मानून सगळेच जण पुढे निघालेले असतात. परंतु सायलीने हे सगळं खोटं आहे हे सिद्ध करून दाखवलेलं असतं, कारण सायली खरोखरची प्रतिमेला परत घेऊन आलेली असते. सगळेच जण आता प्रतिमेला पाहून भारावून गेलेले असतात. तर सगळेच जण आता प्रतिमा आल्याचा आनंदही तितक्याच उत्साहाने साजरा करत असतात. तेव्हा आता प्रतिमेला तिचा सगळा भूतकाळ ती विसरून गेलेली असते. तिथे तिला काहीच आठवत नसतं. ती वेड्यासारखी आता सगळ्यांचे चेहरे पाहत राहते. अर्जुन आता प्रतिमेला पाहून पुरता हादरून गेलेला असतो. तर अस्मिताचा तर स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नसतो. तर अर्जुन आता सायलीला म्हणतो की म्हणजे सायली, तुला जे वाटत होतं ते खरं होतं. तर
तर त्यानंतर पूर्णाजी एक एक पाऊल पुढे टाकत आता प्रतिमेकडे यायला लागलेली असते. तेव्हा आता प्रतिमा खूप घाबरते आणि परत आता स्वतःच्या चेहऱ्यावरती ओढणी झाकून घेते. पूर्णाजी आता 25 वर्षापूर्वी दुरावलेले आपल्या लेकीला डोळे भरून पाहतात आणि त्यानंतर माझी प्रतिमा असं म्हणून आता प्रतिमेला घट्ट मिठी मारतात. परंतु तिला आता काही स्वतःचा भूतकाळ आठवत नसल्याने तिला तिथे काहीच समजत नसतं. परंतु तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की सायली जी मंदिरामध्ये प्रतिमा करत होती ते सगळं काहीतरी खरं आहे. ही नक्कीच कुठेतरी माझी माणसं आहेत. प्रतिमा खूप घाबरलेली असते. ती आता पूर्णाजीला मिठीतून सोडवते आणि त्यानंतर सायलीच्या पाठीमागे जाऊन लपते. तेव्हा आता सगळेजण थक्क होतात आणि त्यानंतर सगळेजण प्रतिमाच्या जवळ येतात. तर पूर्णाजी खूप तिला पाहून रडत असते आणि तिला म्हणते की अगं बाळा, अशी काय करते आहेस? गेली 25 वर्ष तुला जवळ घेता यावं म्हणून एक एक दिवस तडफडते मी मरण्याआधी एकदा मला तुला डोळे भरून बघायचं होतं. परंतु बाळा, तू माझ्यापासून दूर का जाते आहेस? असं ती प्रतिमेला प्रश्न विचारते. परंतु तिथे कोणालाच ओळखत नसते. तिच्या सगळ्या आठवणी त्या ॲक्सिडेंटनंतर पुसल्या गेलेल्या असतात. तर त्यानंतर प्रताप आता प्रतिमेला प्रश्न विचारतो की अगं प्रतिमा, कुठे होतीस तू आणि सायली कुठे भेटली तुला? कल्पना आता तितकीच खुश असते प्रतिमेला पाहून. ती म्हणते की माझ्या डोळ्यावरती तर माझा आता विश्वासच बसत नाहीये. प्रतिमा, तू खरंच परत आली आहेस का गं? तेव्हा आता सायली मान हलवून होकार देते. तर त्यानंतर तिथे अस्मिता खूप मोठा प्रश्न उभा करते. ती विचारते की प्रतिमा त्या, परंतु तू जिवंत कशी आणि तुझ्या चेहऱ्याला हे काय झालं आहे? तर पूर्णाची आता प्रतिमेला पाहून आनंदाने वेडीपिसी झालेली असते. ती प्रतिमाला म्हणते की अगं प्रतिमा, बोल ना माझ्याशी काहीतरी. परंतु सायलीला मात्र आता तिथे खूप वाईट वाटत असतं प्रतिमेसाठी. कारण प्रतिमेची वाचा गेली आहे आणि प्रतिमा काहीच परत बोलू शकत नाही हे आता सायलीलाच एकटीला माहिती असतं. आणि सगळेजण आता प्रतिमेला बोलण्यासाठी आग्रह करत असतात. तिला सतत प्रश्न विचारून हैराण करतात. आधीची ती खूप घाबरून गेलेली असते. एकतर ती कोणालाच ओळखतही नसते आणि त्यातून सगळेजण आता प्रतिमेकडे जातात. तेव्हा तर प्रतिमा आता त्यांच्यापासून दूर पळायला लागते, इकडे तिकडे पळायला लागते आणि त्यानंतर ती परत आता सायलीच्या पाठीमागे येऊन लपते. प्रतिमा अशी का वागते आहे हे कोणाला कळतच नसतं. आता सायली काही बोलणार इतक्यातच तिथे आता अर्जुन प्रतिमाला प्रश्न विचारतो की अगं प्रतिमा, त्या अशी का वागतेस तू मॉम डॅडला ओळखत नाहीयेस का? इतक्यातच तिथे आता चैतन्य आणि अश्विन पळत आलेले असतात. तेव्हा आता चैतन्य सांगतो की सायली वहिनी, तू इथे? आम्ही तुला शोधत हायवेपर्यंत जाऊन आलो. तेव्हा आता अर्जुन सांगतो की सायली तुम्हाला कुठेच भेटली नसती, कारण सायली अलिबागला गेली होती. तेव्हा आता सगळेच जण थक्क होतात आणि प्रताप आता सायलीला विचारतो की सायली म्हणजे प्रतिमा अलिबागला राहते? प्रतिमाचं नाव घेता क्षणी आता चैतन्य आणि अश्विन दोघे आता हादरलेले असतात. तर तेव्हा आता सायली पटकन बाजूला होते. प्रतिमाला पाहता आता त्या दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता अश्विन म्हणतो की हे काय मिरेकल आहे? त्या दोघांचाही आता स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नसतो. सुभेदारांची अगदी जशी अवस्था झालेली असते, अगदी त्या दोघांचीही तशीच अवस्था झालेली असते. अस्मिता तिथे आता अश्विनला सांगते की प्रतिमा त्या जिवंतच आहे रे, परंतु जेव्हा ती गेली होती तेव्हा ती दुसरीच कोणीतरी होती. तर अर्जुनला आता एक प्रश्न पडतो की त्या डेड बॉडीशी आता तन्वीचे DNA रिपोर्ट मॅच झाले होते. मग हा काय मिरेकल आहे? परंतु हे सगळं कांड आता त्या नागराज आणि प्रिया या दोघांनी करवलेलं असतं हे मात्र कोणाला अजूनही माहिती नसतं. आणि त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की जर प्रतिमाची बॉडी आपण जाळली आहे तर मग ही आहे तरी कोण? इतक्यात आता प्रतिमा असं करत आता पूर्णाजीला अचानक चक्कर आलेली असते. तेव्हा आता सगळेच जण पूर्णाजीला सावरतात. इतक्या वर्षानंतर दुरावलेल्या आपल्या लेकीला भेटून पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो. परंतु ते आपल्याला ओळखत नाही, ती आपल्याशी बोलत नाहीये. यामुळे पूर्णाजी कासावीशी तितकीच झालेली असते. तिला तितकंच वाईटही वाटलेलं असतं. तर त्यानंतर सर्वजण आता पूर्णाजीला चेअरवरती बसवतात, तिला पाणी देतात आणि तिला थोडंसं शांत करतात. आणि प्रतिमाकडे पाहून आता परत पूर्णाजी रडायला लागते. तिला म्हणते की अगं प्रतिमा, मला आई अशी हाक मार गं. अगं तुझी ती हाक ऐकायला मी खरंच खूप व्याकुळ झाले आहे. प्रतिमेचा आवाज ऐकण्यासाठी आता पूर्णाजीचे कान आतुरलेले असतात. परंतु पूर्णाजीसाठी खूप मोठा धक्का हा असतो की ती परत कधीच आता तिला हाक मारू शकणार नसते. पूर्णाजी खूप रडते. त्यानंतर ती सांगते की अगं
ही हाक मी किती वेळा तरी स्वप्नात ऐकले आणि स्वप्नात ऐकल्यानंतर दचकून मी जागी व्हायचे, परंतु तू तेव्हा माझ्या नजरेसमोर नसायचीस. तर कल्पना आता प्रतिमाला सांगते की प्रतिमा, तेव्हा जेव्हा तू गेल्याचं आम्हाला कळलं होतं ना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी ते मान्य केलं होतं, परंतु एकटी सायलीने ते मान्य केलं नव्हतं. ती सतत आम्हाला सांगायची की प्रतिमा त्या आहेत. तेव्हा आता अर्जुनही तो प्रसंग आठवतो की जेव्हा आता प्रतिमेची बॉडी तिच्यावरती अंत्यसंस्कार केले जात असतानाच सायली सतत अर्जुनला म्हणत होती की माझा विश्वास नाही आहे या गोष्टीवरती, प्रतिमा त्या आपल्या जिवंत आहेत. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो, आणि शेवटी सायलीचा विश्वासच खरा ठरला. सगळेजण आता प्रतिमाच्या तोंडून पुन्हाही असे हाक ऐकण्यासाठी आतुरलेले असतात. तर पुन्हाची परत परत प्रतिमाला तेच विचारत असते की तू माझ्याशी बोलत का नाही आहेस. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की पुन्हाचीने अखेर आता रविराज सगळ्यांनाच घरी बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा रविराज येतो आणि तो विचारत असतो की काय झालं पुन्हाई, तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी का आहे. हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा आता प्रतिमेला वाटत असतो आणि ती त्या आवाजाच्या दिशेने पाहते. तेव्हा आता पुन्हाची रविराजांना सांगते की बरं झालं तुम्ही आलात. रविराज, आपण इतक्या वर्षामध्ये ज्या चमत्काराची वाट पाहत होतो ना, तो चमत्कार घडला आहे. तेव्हा आता रविराज म्हणतो की म्हणजे, तर पूर्णाची आता प्रतिमेकडे हात दाखवते. तेव्हा आता रविराज जेव्हा जाऊन प्रतिमेला पाहतात तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसतो. खरा धक्का तर तिथे आता प्रतिमेला बसलेला असतो, कारण प्रतिमेनं रविराजांना ओळखलेलं असतं. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.